प्रशस्त रस्ते, आधुनिकतेची कास धरत होत असलेला विकास, मोठमोठी हॉटेल्स, मॉल्स आणि शोरूममुळे पिंपरी चिंचवडची ओळख देशभरात विकासाचं मॉडेल म्हणूनच आहे. उड्डाणपूल, सायन्स पार्क, विविध उद्यानांमुळे या शहराचं रूप पालटलं. त्यामुळे शहरात राहणाऱ्यांना नाही तर इथे येणाऱ्या प्रत्येकाला शहराच्या विकासाचा हेवा वाटतो. त्याला नेत्यांचाही अपवाद नाही. पुण्यात आम्ही या रस्त्याला निघालो आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सगळ्याच्या नंतर लक्षात येतं पुण्यापेक्षा इतर जास्त बदल झाले. मात्र गोल्डमॅन दत्ता फुगेंची झालेली हत्या आणि त्यापूर्वी घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांनी शहर पुरतं हादरून गेलंय. वारंवार घडणाऱ्या तोडफोडीच्या घटना, दहशत माजवण्यासाठी वेगवेगळ्या भागात ठराविक अंतरानं उगवणारे भाई यांच्यामुळे शहरात गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. 1 जानेवारी ते 30 जून दरम्यान 22 हत्या झाल्या, तर 94 हत्येचे प्रयत्न झालेत. आतापर्यंत 164 घरफोडीचे गुन्हे दाखल झालेत आणि वाहन चोरीचे 411 गुन्हे दाखल झालेत. गुन्हेगारीच्या घटनांमुळे शहराची ओळख आता बदलायला लागली आहे. ही बदलती ओळख शहरवासियांची चिंता वाढवतीये. गेल्या काही काळामध्ये एक अप्रवृत्तींनी या ठिकाणी प्रवेश केला. गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. या ठिकाणी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे लोकांमध्ये. धास्तवलेल्या मनांमध्ये लोक फिरत आहेत. गुन्हेगारी रोजच्या रोज वाढत आहेत. 2-3 दिवसांनी जरी पेपरला आपण वाचलं किंवा कुठं पाहिलं तर त्या ठिकाणी खून, मारामारी वगैरे असे प्रकार होत आहेत. सोसायट्यांमध्ये सुद्धा ते गाड्यांचे तोडफोडीचे प्रकार चाललेले आहेत. सगळीकडे या शहरामध्ये असुरक्षिततेची भावना आहे. गेल्या काही दिवसात शहरात वाढलेली गुन्हेगारी आणि त्यामुळे शहराचं झालेलं सादरीकरण यामुळे प्रतिमा मलिन होतीये, हेही तेवढंच खरं. पिंपरी चिंचवड क्राईम सिटी तर बनत नाही ना, अशी शंका पिंपरी चिंचवडकरांच्या मनात येऊ लागली आहे. एवढंच नाही तर या गुन्हेगारींच्या घटनामुळं शहराची प्रतिमा मलिन होऊन त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होईल याची चिंताही पिंपरी चिंचवडकरांना सतावू लागली आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवडमधली गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी स्थानिक राजकीय पुढारी आणि पोलिसांनी कडक पावलं उचलावीत अशी अपेक्षा पिंपरी चिंचवडकर व्यक्त करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.